हे गाईज वेलकम बॅक टू नो ट्रेड. तर मित्रांनो, आपल्या ट्रेडिंग जर्नीचा हा नेक्स्ट व्हिडिओ आहे की आपण जे रिसेंट व्हिडिओ अपलोड केले त्या रिसेंट व्हिडिओमध्ये जे मी ॲनालिसिस माझं शेअर केलं, जे मार्केट स्ट्रक्चर मॅपिंगवर मी तुम्हाला जे माझं ॲनालिसिस शेअर करत होतो आणि त्या बेसवर जे ट्रेड घेतले त्या ट्रेडचं लाईव्ह ट्रेड एक्झिक्युशन आणि जे काही प्रॉफिट होतं मी ते तुमच्याशी शेअर करत होतो मित्रांनो. तसंच ह्या ट्रेडचं पण एक जे प्रॉफिट लॉस आहे ते मी तुमच्याशी शेअर करत आहे मित्रांनो, की ॲक्च्युअल बेस मी काय कुठल्या की पॉईंटवर हा ट्रेड केला आणि त्याचं जे टी पी आहे ते आपण अचीव केलं. सेम आहे मित्रांनो, जे काही मी आत्तापर्यंत 20-22 व्हिडिओ बनवले मित्रांनो, आणि त्या माध्यमातून मी तुमच्याशी जे माझं चार्ट ॲनालिसिस आहे ते मी ते शेअर केलं आणि तुम्ही ते ॲज वेल बघितलं पण असेल, कदाचित नाही पण बघितलं असेल. आणि हा व्हिडिओ जस्ट येणारे जे न्यू व्ह्युअर्स असतील ते बघतील की मी कुठल्या की पॉईंटवर हा ट्रेड एक्झिक्यूट झालो आणि हा ट्रेड मी अचीव केला. तर मित्रांनो, हा ट्रेड मंडेलाच अचीव झालेला आहे आणि याचं मी जे रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग केलं नव्हतं. जस्ट जो प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटचं रेकॉर्डिंग केलं, म्हणजे ॲक्च्युअल चार्ट ॲनालिसिस रेकॉर्ड आहे ते मी केलं नाही. तर त्यामुळं हा व्हिडिओ मी रिक्रिएट करतो आहे. याचं जे ॲनालिसिस आहे ते ॲनालिसिस मी ॲक्च्युअल तुमच्यापुढे शो करतो आहे की कुठला की पॉईंट होता की त्या की पॉईंटवर मी मार्केटमध्ये एंटर झालो आणि टी पी हिट होईपर्यंत मी ह्या ट्रेडमध्ये होल्ड होतो. मित्रांनो, खूप सिंपल मेथड आहे की आपण मार्केटमध्ये जस्ट एंटर होतो आणि काहीतरी सेकंदात मिनटात आपण एंट्रीमधून बाहेर एक्झिट होतो आणि आपलं जे प्रॉफिट आहे, कदाचित लॉस आहे, तो बुक करून आपण बाहेर पडतो. पण एक्झॅक्ट ज्यावेळेस तुमच्याकडे कन्फर्मेशन असते, एक्झॅक्ट एक स्ट्रॅटेजी असते, त्या बेसवर तुम्ही तुमचा जो ट्रेड आहे तो ट्रेड कमीत कमी कमीत कमी तुमचा जर लॉंग टी पी आहे तर 1 आवर एका ट्रेडमध्ये तुम्ही बसू शकताय का मित्रांनो. आपल्यासाठी जस्ट प्रॉफिट इम्पॉर्टंट असतं की आपण सिम्पल वेमध्ये बिग लॉटने एंटर करतो आणि जे स्कॅल्पिंग ट्रेड आहे ते स्कॅल्पिंग ट्रेड अचीव करून साईडला होतो. पण मित्रांनो, स्कॅल्पिंग ट्रेड किती दिवस स्कॅल्प करून तुम्ही अचिव्हमेंट करणार आहेत. एक दिवसात असं येत असतं की तुमचं जे स्कॅल्पिंग एका महिनाभराचं साचलेलं असतं ते फक्त एका स्कॅल्पिंगच्या एका ट्रेडमध्ये जातं, काही मिनिटात निघून जातं मित्रांनो. त्यापेक्षा तुम्ही मार्केटमध्ये लॉंग टाईम खेळायला शिका ना मित्रांनो. जर तुम्ही लॉंग टाईम खेळायला शिकला तर जो स्कॅल्पिंग पॉईंट आहे, जे तुमचा लवकर जाणारा जे एक बॅलन्स आहे, तो लवकर जाणार नाही मित्रांनो. तुम्ही कुठला पॅटर्न तरी शिका जो एकदम मोस्ट आय एम पी आहे, की आय सी टी तरी शिका, एस एम सी तरी शिका. या पलीकडे चार्ट पॅटर्न शिकू नका मित्रांनो. चार्ट पॅटर्नमध्ये तुम्ही नक्कीच खुश राहाल, पण जी माझ्या आय सी टी एस एम सीमध्ये आहे ती माझ्या चार्ट पॅटर्नमध्ये नाही मित्रांनो. चार्ट पॅटर्न हां वर्क होतं, पण 7 मध्ये 2 वेळा वर्क झालेलं त्याच्यात काय मजा आहे मित्रांनो. त्याच्यात तुम्ही खुशी मानता आणि असं समजता स्वतःला की आपण एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनतोय मित्रांनो. ते सिंपल साध्या गोष्टी मित्रांनो सोडून द्या आणि जे ॲक्च्युअल मार्केट तुमच्यासाठी काय शो करत आहे त्या गोष्टीकडं तुम्ही फोकस करा. छोट्या मोठ्या गोष्टी तर तुम्हाला कोण पण सांगेल, किती पण काही पण तुमच्याशी शेअर करेल,
पण ॲक्च्युअल काय आहे मार्केट? तुम्ही काय की पॉईंटवर आता सगळेच जण मार्केटमध्ये उतरलेत, पण सगळेच जण फक्त शॉर्ट पॉईंटवर करतात. शॉर्ट पॉईंटमध्ये कुठलं प्रॉफिट फास्ट होईल, कुठली स्ट्रॅटेजी लवकर वर्क कराल. तर मित्रांनो, याच्यात एवढं सारं मार्केट खेळलं, याच्यात मी खूप कितीतरी वेळा प्रॉफिट करेल आणि काही लॉस करेल, पण त्याला काही महत्त्व नाही मित्रांनो. ॲक्च्युअल ट्रेड तुम्ही हा पूर्ण ट्रेड कसा पकडताय त्याला महत्त्व आहे. हा पूर्ण ट्रेड कसा पकडताय त्याला महत्त्व आहे. एक कॅन्डलसाठी एवढी धडपड करायची ती कशासाठी? तर ते पण केलंय मित्रांनो मी स्कॅल्प, पण त्याच्यात मजा नाही आली मित्रांनो. जी मजा आता येते ना, की एक टीपी हिट होतोय. तुमचं जे परफेक्ट ॲनालिसिस आहे त्या परफेक्ट ॲनालिसिसवर ज्या बेसवर तुमचा टीपी हिट होऊन जे तुम्ही मुवमेंट कॅप्चर करताय तो मुवमेंट तुमच्या स्कॅल्पिंग ट्रेडपेक्षा तर बेस्टच आहे. चला मित्रांनो, एक एवढी जशी पेअर आहे की त्याच्यात मी ॲनालिसिस करत होतो. पॉज चॉक पॉईंट हा SMC पॅटर्न आहे, साहजिकच ICT पण पॅटर्न सेम याच्यातच वाढतो, काय वेगळं नाही आहे. तर याचं जे स्ट्रक्चर मॅपिंग आहे ते हायर लो आणि लोअर लो आणि हायर आहे की पॉईंटमध्ये असतं मित्रांनो. आता याचं लॉंग स्ट्रक्चर मी ॲनालिसिस नाही केलेलं, एक शॉर्ट स्ट्रक्चर जस्ट ॲनालिसिस केलं होतं आणि त्या बेसवर हा ट्रेडमध्ये मी एक्झिक्यूट झालं होतं की मार्केटने जो रिसेंट चॉक पॉईंट आहे की तो चॉक पॉईंट मार्केटने ब्रेक केला आणि फर्स्ट ऑफ ऑल जे काही त्याचं IDM पॉईंट आहे, मार्केटने तो IDM पॉईंट क्रिएट केला. इथं चॉक झाला मित्रांनो आणि जे की पॉईंट आहे की ते आपलं IDM आहे आणि हा स्विंग ब्रेक केल्यामुळं आपण हा रिसेंट स्विंग आहे तो IDM क्रिएट केला आणि जे आपलं नाही मित्रांनो, सॉरी 50 मिनिट होतो. बरं मित्रांनो, जे काय आपला फर्स्ट स्विंग होता तो फर्स्ट स्विंग इथे होता मित्रांनो. हा तर राईट स्विंग झाला. मार्केटचा आपल्याला लेफ्ट स्विंग बघायचा आहे आणि जो फर्स्ट स्विंग टार्गेट होतं की मार्केटने एक IDM करावं आणि त्यासाठी आपण हा ट्रेड घेतला होता की मार्केट चॉक करून बॉडीवर क्लोज करून रिसेंट सेल साईडला येत होतं, पण मार्केट सेल साईडला येते, पण बायर्स पण तेवढेच ॲक्टिव्ह आहेत जेवढे सेलर्स ॲक्टिव्ह आहेत. इथं की पॉईंट बनलं, मार्केटने कन्सल्टेशन केलं. मार्केट ज्यावेळेस असं कन्सल्टेशन करतं त्यावेळेस एक बिग मूव येते. त्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये मी जे 5 मिनिटची जी कॅन्डल आहे त्या 5 मिनिटच्या 50 मिनिटचा जो कॅन्डल आहे त्या 50 मिनिटच्या कॅन्डलमध्ये मी एंटर झालो. हा जो ऑर्डर ब्लॉक आहे ह्या ऑर्डर ब्लॉकवर मी एंट्री केली इथून आणि त्याचं टार्गेट IDM पॉईंटपर्यंत ठेवलं. मला 100% गॅरंटी होती की मार्केट इथून अपसाईडला जाणार नाही, कारण की मार्केटने रिसेंट जे टच केले होते की हा फर्स्ट टच केला, हा सेकंड पॉईंट, थर्ड आणि फोर्थला मार्केट इथं आलं. ज्यावेळेस फोर्थला इथं आलं, ज्यावेळेस पण मार्केट असं बाय साईड म्हणा किंवा सेल साईड ज्यावेळेस मार्केट रिसेंट टॅप करतं आहे आणि डाऊन साईड जाते, रिसेंट टॅप करतं आहे आणि डाऊन साईड जाते, त्यावेळेस एक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बघायची असते त्यात की मार्केट ट्रेंड कुठला चालू आहे आणि त्या ट्रेंडवर आपण एंटर व्हायचं. तर हा ट्रेंड मार्केटने ऑफिशियली चॉक ब्रेक केला होता, तर मार्केटला आता बॉस ब्रेक करायला वर जायचं. तर मार्केटने काय केलं की पहिलं तर जो हायर हाय बनणार आहे तर हायर हायचा पॉईंट डिफाईन होण्यासाठी जो SMC पॅटर्नमध्ये जो स्ट्रक्चर ॲनालिसिस केला जातो त्या पॉईंटवर मी IDM फाईंड केला आणि त्या बेसवर जे 15 मिनिटची ऑर्डर ब्लॉक आहे त्यावर मी एंटर झालो. हा काहीतरी की पॉईंट आहे मित्रांनो आणि हा सॅटर्डेला एंटर झालो होतो. फ्रायडेला एंटर झालो आणि फ्रायडेला जस्ट मार्केटने एवढीच मुवमेंट दिली आणि हा ट्रेड मी होल्ड ठेवला होता आणि सॅटर्डे संडे तर
ऑफ असते आणि मंडेला जस्ट ओपनिंग होती मार्केटची आणि गॅप ओपनिंग होऊन मार्केट रिसेंट आपला जो एंट्री पॉईंट आहे त्या एंट्री पॉईंटकडे मार्केट जाते आणि काहीतरी पॉईंटवरून जो आपला एस एल आहे तो एस एल ब्रेक नव्हता अगेन्स्ट मार्केट आहे ना जे आपलं टार्गेट आहे त्या टार्गेट ते रॅली करत आहे आणि त्या होल डेमध्ये जवळपास रात्री काहीतरी एक्झॅक्ट टाईम नाही माहीत मित्रांनो मला 10 वाजले असतील एक्झॅक्ट त्या टायमिंगला ह्या ट्रेडचा टी पी हिट होतोय आणि जे आपलं $1400 प्रॉफिट आहे ते आपण ह्या ट्रेडमध्ये बुक करतो. तुम्ही बघता मित्रांनो जो बॉस पॉईंट आपण इथे ज्यावेळेस आय डी एम पॉईंट डिक्लेअर झाला त्यावेळेस बॉस पॉईंट आपण इथे डिक्लेअर केला कारण की एस एम सीमध्ये जोपर्यंत तुमचा आय डी एम होत नाही तोपर्यंत हायर आय डी फाईन होत नाही मित्रांनो. आणि आता आपल्याला हायर लो फाइंड करायचा होता तर मार्केटने जे 30 मिनिट ॲनालिसिस स्ट्रक्चरवर तर मित्रांनो रेंजचा प्रॉब्लेम आहे. मार्केटने काय केलं मार्केटने आपल्या स्ट्रक्चरला रिस्पेक्ट केली आणि जो चॉक पॉईंट होता तो चॉक पॉईंट अगेन ब्रेक केला मित्रांनो. आता जे स्ट्रक्चर अपसाईड झालं होतं आता ते स्ट्रक्चर झालं डाऊन साईड. आता याची जी मुवमेंट मी बघतोय ही मुवमेंट बघतोय की मार्केटने चॉक केल्यानंतर एक आय डी एम पॉईंट क्रिएट केला आहे आणि जो फर्स्ट स्विंग आहे त्या फर्स्ट स्विंगपर्यंत मार्केट अपसाईडला गेले आणि इथून एक डाऊन साईड ट्रेड आपल्याला मिळू शकतो. कारण की वर कुठलाही ऑर्डर ब्लॉक असा नाही आहे की तो अनटॅप आहे. हा लास्ट ऑर्डर ब्लॉक आहे की तो अनटॅप नव्हता. तर मार्केटने जे स्टॅप केला आहे आणि याचं जे काही अपडेट होईल त्या अपडेट मी नक्कीच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. मित्रांनो हा ट्रेड मी 4 दिवस होल्ड केला आणि 4 दिवस होल्ड केल्यानंतर मला $1400 टी पी होता. मित्रांनो याच्यात खूप वेळेस इथपर्यंत मार्केट आलं $700-800 इथपर्यंत मार्केट आलं $1000. मार्केट रिसेंट अप पण जाते डाऊन पण येते अप पण जाते डाऊन पण येते. याच्यात खूप वेळा ऑपॉर्च्युनिटी भेटली की मी माझं टार्गेट बुक करून जे पार्शल बुक करून मी साईडला जाऊ. पण एक आपण जो स्ट्रॅटेजी प्लॅन करतो आणि जर त्या स्ट्रॅटेजीवर आपला ट्रस्टच नसेल तर आपण तो ट्रेड केलेला प्लॅन कुठपर्यंत महत्त्वाचा राहील. जर आपण एक स्ट्रॅटेजी प्लॅन करून त्या प्लॅनवर आपलं ट्रस्ट आहे तर आपण का होल्ड नाही राहू शकत तो ट्रेडमध्ये. आणि सिम्पल वेमध्ये एक मित्रांनो जे टार्गेट आहे टार्गेट हिट झाले याचं मी ट्रेलिंग एस एल लावला होता मित्रांनो. सॉरी ज्यावेळेस मी जे प्रॉफिटचा जो पुढं व्हिडिओ शेअर करेल त्या व्हिडिओमध्ये त्याचा ट्रेलिंग एस एल लावलेला आहे आणि ट्रेलिंग एस एलचं जे टार्गेट आहे 1400 प्लसचं होतं आपलं काहीतरी पण 1400 बुक केलं आपण याच्यात फायनली आयडिया पॉईंटवर. आणि ग्रेट अचिव्हमेंट आपल्याला मंडेला भेटली. जो 5% कंटेस्टचा अकाउंट होतो त्याच्यात आपण अगेन $1400 प्रॉफिट बुक करून ते अकाउंट $2000 प्लस केलं होतं 10,000चं 10Kचं अकाउंट. सिम्पल वेमध्ये आहे मित्रांनो की एकदा तुम्ही परफेक्ट स्ट्रक्चर मॅपिंग करायला शिकाल तर जे बिग प्रॉफिट आहे ती बिग प्रॉफिट तुम्ही अचीव करायला शिकता. या ट्रेडमध्ये मित्रांनो आपण अजून होल्ड राहू शकत होतो पण याच्यात काही की पॉईंट आहेत की आय डी ब्रेक करून मार्केटने जर एअर आय ब्रेक केला अगेन बॉस ब्रेक केला जर याच्यात सफिशियंट टार्गेट आहे की तुम्ही $1400 बुक करताय आणि जे हा ही जी मुवमेंट आहे ही मुवमेंट तुमचं वाटतं ठीक आहे मित्रांनो $1400 म्हणजे या मुवमेंटममध्ये खूप मोठे झाले. याच्यात पण काही की पॉईंट आहेत ना ही जी रॅली आली का आली त्या रॅलीमध्ये मी का ट्रेड घेतला तर मग आपल्याकडे रेंजचा प्रॉब्लेम असल्यावर त्या रॅलीत मी कुठलाच ट्रेड घेतला नाही. आपल्याकडे की पॉईंट होते की याच्यावर आपण ट्रेड करावा लिक्विडिटी होतं आपल्याकडे ॲडव्हान्स ऑर्डर ब्लॉक होता पण आपण त्या की पॉईंटवर आपण याच्यात एक्झिक्यूट नाही झालं. जस्ट हा ट्रेड
अचिव्हमेंट केला आणि साईडला होऊन गेलो. तर मित्रांनो, मी आत्तापर्यंत मला जेवढे पण ट्रेड शेअर केले ते कंप्लीट आहे 2 वीकमध्ये कंप्लीट 5 ते 6 ट्रेड असे असतील की ते फक्त मी तुमचे शेअर केलेत आणि तेवढंच ट्रेड मी ॲक्च्युअली माझ्या ट्रेडिंग जर्नीमध्ये आत्ता तर सध्याला घेतले की आत्तापर्यंत मी तुमच्यासारखंच गेमिंग वगैरे करायचो, नॉर्मल ट्रेड करायचो, दिवसाला 4-5 ट्रेड मारायचो. ते पण कमी पडले तर अजून जास्त मारायचं आणि जे प्रॉफिट कमवलं ते लॉसमध्ये कन्वर्ट करून टाकायचं. पण फायनली मी त्या सगळ्या गोष्टी स्टॉप करून जेव्हा एक ॲक्च्युअल सेटअप माझं मी क्लिअर केला आणि त्या सेटअपच्या बेसवर ज्यावेळेस मी ट्रेड घेतोय तर जो ट्रेड मला 1:1 द्यायचा आज तो ट्रेड मला 1:10 देतोय. म्हणजे बिग अपॉर्च्युनिटी आहे, बिग अचिव्हमेंट आहे ना गाईज. तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ जेव्हा बघताल तेव्हा ॲक्च्युअल मार्केट काय आहे, ॲक्च्युअल स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यातून काहीतरी शिकायला करण्यात काही की पॉईंट वेगळे नाही. मी लवकरच तुमच्याशी की पॉईंट बनवून टाकेल की ॲक्च्युअल फेअर व्हॅल्यू सगळे फेअर व्हॅल्यू गॅप बनतात, सगळे ऑर्डर ब्लॉक बनतात, सगळे हायर आहे बनतात. मित्रांनो, ॲक्च्युअल काय आहे याच्यात तुम्हाला शॉर्ट टर्म मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर तुम्ही मार्केटकडे येऊ पण नका. तुम्ही गॅरंटेड 1-2 इयर्स लॉस करत राहता. माझं एकच टार्गेट आहे मित्रांनो की ज्या फेजमध्ये मी ॲक्च्युअल सर्वायव्ह केलं त्या फेजमध्ये तुम्ही पण सर्वायव्ह केलं आणि ज्या फेजला मला समजायला 1 इयर लागले त्या फेजला समजायला तुम्हाला कंप्लीट 1 to 2 मंथमध्ये ते समजून तुम्ही बाहेर पडला पाहिजे. आणि ज्या फेजमध्ये मी लॉस केले ते फेज तुम्ही कदाचित ना करावं याचं हेच टार्गेट आहे की या व्हिडिओ मी तुमच्याशी मी जे काय ॲनालिसिस माझं शेअर करत आहे. बाकी कुठलंही टार्गेट नाही मित्रांनो. तर चला मित्रांनो, अजून पण काही की पॉईंट आहेत. BTCने पण जो बॉस पॉईंट होता बॉस केल्यानंतर IDM केला आणि IDM नंतर ते डायरेक्ट जॉब केला आहे. गोल्डचं तर वेगळेच नशे चालू आहेत मित्रांनो. जो बॉस पॉईंट जो स्वीप केला आहे आणि रिटर्न मार्केट काल परवाच्या जो न्यूज होती त्या न्यूजमध्ये साईड आले USD JPYचं पण काहीतरी वेगळंच चाललं आहे. चॉक स्वीप करते आणि मार्केट अपसाईडला जाते. USDचं पण तेच आहे मित्रांनो की चॉक स्वीप करते आणि अगेन मार्केट डाऊन साईड येऊन परत अपसाईडला जाते. वेट करत आहोत मित्रांनो, याच्यावर एक आपण एंट्री टाकणार आहोत. हा काहीतरी की पॉईंट आहे इथे एक लास्ट एक पेज आहे मॉडल लोक आहे त्या पॉईंटवर आपण इंटरव्ह्यू वन कॅटेगरीचं मी लवकरच तुमच्याशी ॲनालिसिस शेअर करेल. बाकी तोपर्यंत तुमची ट्रेडिंग जर्नी तुम्ही चालू द्या. पॉईंट शिका, पॉईंट बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की ॲक्च्युअल तुम्हाला काय की पॉईंट IMP आहे काय नाही. मी नक्कीच तुमच्याशी जे काही माझी ट्रेडिंग जर्नीचे जे पॉईंट आहेत ते मी शेअर करेन. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही